गुड मॉर्निंग. मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण सुगंधित अमृततुल्य थकवा नाहीसा करणारा असा मसाला बघणार आहोत. तो चहाचा मसाला आहे. त्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हे साहित्य वजनी प्रमाणात व चमच्याने मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे ज्येष्ठ मध आहे. जेव्हा आपला घसा खराब होतो किंवा आपला आवाज बसतो सर्दी खोकल्याने, तेव्हा याच्या काड्या चघळण्याचा सल्ला दिला जातो. हे ज्येष्ठ मध असं काडी स्वरूपात पण भेटतं आणि असं गुळगुळीत पावडर स्वरूपात पण भेटतं. ही काडी आहे आणि त्याचीच ही पावडर आहे. तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही इथे वापरू शकता. आता हे सुंठ आहे. सुंठ हे चवीला तीक्ष्ण आणि गुणाने उष्ण असतं, पण पावसाळ्यातील जे बदलत्या वातावरणामुळे आपल्याला आजार होता त्यावर हे गुणकारी आहे. आणि हा गवती चहा आहे. हा असा आपल्याला पेंडी स्वरूपात पण भेटतो. आपण तो वाळवून यामध्ये वापरायचा आहे किंवा ओला जरी असला तरी तो भाजताना घातला तरी पण चालतो. इथे मी दालचिनी वापरलेली आहे. दालचिनीचे असे 7 ते 8 ह्या आकाराचे तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर इथे जायफळ आहे. 1 जायफळ वापरलेलं आहे आणि 3 मसाला वेलची वापरलेले आहेत. लवंग, मिरे, बडीशोप, सुंठ आणि खडीसाखर आणि तुळशीची पानं आणि मंजिरी असं मी इथे साहित्य घेतलेलं आहे. आता आपल्याला सुंठ कुटून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरचं भांडं खराब होऊ नये यासाठी मी याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. सुंठेमुळे गुडघेदुखी पण बरी होते व केसांच्या, त्वचेच्या समस्या पण बऱ्या होतात. आणि जर आपल्याला मळमळ होत असेल, अपचनासारख्या समस्या असेल, तेव्हा आपण सुंठ खाल्ल्याने फायदा होतो. त्यामुळे आपण ह्या मसाल्यामध्ये सुंठ वापरलेली आहे. आणि आता आपल्याला जायफळ पण कुटून घ्यायचं आहे. जायफळ गुणधर्माने उष्ण असतं. वापर कमी होतो पण फायदे जास्त असतात. त्वचा, दात यासाठी ते खूप फायद्याचं असतं. त्याचे असंख्य गुण आहेत. आणि आता आपण मसाला वेलची घेणार आहोत. मसाला वेलची आपल्याला अशी सोलून घ्यायची आहे. त्याची टरफलं नाही वापरायची. आपल्याला त्याच्या आतल्या बिया वापरायच्या आहे. मसाला वेलचीला पण सुगंध असतो आणि चवीला पण ती खूप छान लागते. आपण जो वर्षाचा साठवणुकीचा मसाला करतो त्यात पण ही वापरली जाते आणि आपण इथे ती कमी स्वरूपात वापरलेली आहे. म्हणजे हिरवी वेलची आपण 40 नग घेतले तर मसाला वेलचीचे आपण 3च नग घेतलेले आहेत. वजनी जवळपास ही 5 ग्रॅमच्या आतच आहे. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ज्येष्ठमध पण तुम्ही इथे कुटून घेऊ शकता. किंवा पावडर पण वापरू शकता. मी एक ज्येष्ठमध तुम्हाला इथे असं तोडून दाखवते. हे चवीला अतिशय गोड असतं आणि गुणधर्माने पण खूप छान असतं घशासाठी. याचा त्वचेला पण वापर केला जातो. त्याच्यामुळे आपण ज्येष्ठमध इथे वापरलेलं आहे. आता गॅसवर पॅन ठेवला आहे. आच अगदी मंद ठेवलेली आहे आणि इथे आपण जवळपास 40 वेलची घेतलेल्या आहेत. म्हणजे वजनी प्रमाणात ह्या 20 ग्रॅम आहेत आणि प्रत्येकी 1-1 चमचा म्हणजे 10-10 ग्रॅम आपण लवंग आणि मिरे घेतलेले आहेत. लवंग मिरे मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्याने आणि ते दुर्गंधीनाशक व जंतुनाशक असतं. त्याच्यामुळे आपण ते इथे वापरलेलं आहे. आणि इथे मी दालचिनी पण घेतलेली आहे. दालचिनी जर मोठ्या स्वरूपात असेल तर त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या. त्यानंतर जे आपण जायफळ कुटून घेतलं होतं, जी वेलची सोलून घेतली होती ती पण यामध्ये घातलेली आहे आणि जे सुंठ कुटलेलं होतं ते पण आपण इथे वापरलेलं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला अगदी मंद आचेवर भाजायचं आहे. आणि इथे 2 चमचे बडीशोप पण मी पॅनमध्ये घातलेली आहे. आता अगदी हळूवारपणे हलवत आपल्याला हे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. ह्या मसाल्यांमधलं इसेन्शियल ऑइल ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता मसाले भाजले गेलेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. त्यावेळा मी यामध्ये गवती चहा घातलेला आहे. गवती चहाला भाजायची आपल्याला गरज नाही कारण गवती चहा वाळलेला आहे.
जर ओला असेल तर तुम्ही सुरुवातीलाच ह्या मसाल्यांमध्ये गवती चहा घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं भाजलेलं साहित्य आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत, कारण पॅन गरम असतो आणि हे मसाले त्यातच तसे ठेवले तर ते जास्त भाजले जातील आणि त्याची चव बरीचशी कमी होईल. त्यासाठी आपण हे ताटामध्ये पूर्णतः थंड करून मग मिक्सरवर दळून घेणार आहोत. आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आपण यामध्ये बडीशोप, तुळस, गवती चहा हे सगळं साहित्य घातले. याला स्वतःचा असा सुगंध आहे, स्वतःची अशी चव आहे, ज्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. आणि इथे मी खडीसाखर पण घालून घेतलेले, म्हणजे आपल्या मसाला चहाला अगदी चव पण छान येईल. त्यासाठी मी इथे 3 चमचे खडीसाखर वापरली आणि 2 चमचे मी इथे ज्येष्ठ मधची पावडर घातलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे पावडर स्वरूपात अगदी छान दळल्या गेलेलं आहे. आपल्याला याची अगदी गुळगुळीत पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पावडर तयार झालेली आहे. आता आपण ही पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. हा मसाला आपला 6 महिनेसुद्धा टिकतो. पण आपल्याला ज्या भांड्यामध्ये भरायचं आहे ते भांडं स्वच्छ धुवून, वाळवून, फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे हा मसाला आपला जास्त काळ टिकेल. आणि जेव्हा आपण चहामध्ये याला वापरणार आहोत तेव्हासुद्धा आपण अगदी कोरड्या चमच्याने हा मसाला वापरायचा आहे. म्हणजे आपला मसाला खराब होणार नाही, त्याचा सुगंध तसाच असेल. हवाबंद डब्यात ठेवल्याने सुगंध हा शेवटपर्यंत तसाच असतो. अशा प्रकारे मी आता हा सगळा मसाला ह्या बरणीमध्ये काढून घेत आहे. मसाल्यात घातलेले जिन्नस पचनक्रियेसाठी मदत करतात आणि मसाला चहामध्ये औषधी गुण आहेत, म्हणून आपण हे सगळे जिन्नस इथे वापरलेले आहेत. प्रत्येकाला स्वतःचा असा गुणधर्म आहे, स्वतःची चव आहे आणि स्वतःचा असा उपयोग आहे, फायदा आहे आपल्याला तो यामध्ये वापरल्याने. आता इथे आपली सगळी पावडर यामध्ये भरून झालेली आहे आणि याचा आता आपण चहा कसा करायचा ते बघणार आहोत. अगदी 6 महिने पुरेल एवढा माझा मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला भरताना अगदी घमघमाट येत आहे. तुम्ही चहामध्ये एकदा अवश्य ह्या पद्धतीने करून घाला, तुम्हाला आवडेल. आता इथे मी गॅसवर चहा करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि 3 कप चहा करण्यासाठी मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आता ह्या पाण्याला आपल्याला सुरुवातीला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जी चहा पावडर वापरता ती यामध्ये घालायची आहे. 3 कप चहाला मी इथे 2 कप चहा पावडर वापरलेले आहे. चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा मात्र सगळ्यांनाच लागतो आणि चहाप्रेमींना चहा म्हणजे आनंद नाही, परमानंद असतो आणि तो लुटण्यासाठी हा मसाला एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी तुम्ही अवश्य करून पहा. आता चहा तुम्हाला किती गोड लागतो त्यानुसार तुम्ही इथे साखर घालायची. मी 3 कप चहाला 2 चमचे साखर वापरलेली आहे आणि चहापत्ती उकळल्यानंतर, पूर्णतः चहा उकळल्यानंतर मी यामध्ये दूध घातलेलं आहे. इथे मी 2 कप दूध वापरलेलं आहे. मसाला चहाच्या उबदारपणामुळे आल्हाददायक चवीने आपण तणावमुक्त होतो आणि आपल्याला आराम वाटतो. डोकं दुखायला लागलं की आपल्याला पटकन गरमागरम चहा आठवतो. आता 3 कप चहाला मी इथे पाव चमचा म्हणजे 2 चिमूट चहाचा मसाला वापरलेला आहे आणि चहा इथे आपण गाळून घेणार आहोत. चहा गाळतानाच अगदी छान सुगंध येत आहे चहाचा. मैत्रिणींनो, चहा प्यायला या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चहाचा मसाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि अशा पद्धतीने चहा नक्की बनवा. चहा हा स्ट्रेस बस्टर म्हणून कार्य करतो.
आपण त्याला एनर्जी ड्रिंक पण म्हणू शकतो, कारण ह्या चहाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थँक्यू.